10 जून 2024 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार गटाचा अहिल्यानगरचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। मेळाव्याला तुडुंब गर्दी होती। शरद पवारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, मंचावरती विजयी आणि पराभूत झालेले खासदार, पदाधिकारी यांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली। एक एक करत सगळ्या नेत्यांची भाषणही झाली। पण या मेळाव्यात शरद पवार गटातली खदखद थेटपणे मंचावर मांडत रोहित पवारांनी पहिला डाव टाकला। या डावाला करेक्ट कार्यक्रम करणारे अशी ओळख असणाऱ्या जयंत पाटलांनी दुसरा डाव त्याच मंचावर केलेल्या भाषणात टाकला आणि शरद पवार गटात ठिणगी पेटली। ठिणगी प्रदेशाध्यक्ष पदाची, ठिणगी लोकसभा निवडणुकीत झालेल्या गद्दारीची, ठिणगी विजयाचा सेनापती कोण या प्रश्नाची। नेमकं रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यात काय धुमसतंय, या वादाची सुरुवात का झालीय आणि रोहित पवारांनी जयंत पाटलांवर शंका घेण्यासारखं नक्की घडलंय काय, समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सुरुवातीला या दोघांमध्ये वादाची सुरुवात का आणि कशासाठी झालीये ते समजून घेऊयात। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला। या निकालात शरद पवार गटानं लढवलेल्या 10 जागांपैकी तब्बल 8 खासदार त्यांचे निवडून आले। त्यामुळे शरद पवारांचा स्ट्राइक रेट हा तब्बल 80% राहिलाय। महाराष्ट्रात केंद्र आणि राज्यातल्या भाजपविषयी असलेला असंतोष, शरद पवारांचा पक्ष भाजपनं फोडल्यामुळे निर्माण झालेली सहानुभूती, महाविकास आघाडीची बांधलेली एकत्रित मोठ, मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रभर गाजलेला विषय आणि उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती, अशा अनेक कारणांनी हे यश महाविकास आघाडी आणि पवारांना मिळाल्याचं सांगितलं जातंय। पण या मिळालेल्या यशानंतर त्या यशाचं श्रेय घेण्यासाठी सुद्धा स्पर्धाच लागली। म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांचा सेनापती असा उल्लेख करत त्यांनी घेतलेल्या 100 सभांमुळे राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आल्याचा दावा जयंत पाटलांचे कार्यकर्ते करत राहिले। सोशल मीडियावर काही ठिकाणी बॅनर लावून सुद्धा जयंत पाटलांचा सेनापती असा प्रचार चालू झाला। आता याच वेळी रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हा विजय रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेमुळेच मिळवणं सोपं झालं। त्यांनी अजित पवार आणि भाजपला अंगावर घेतलं ही लाईन धरत रोहित पवारांच्या कामगिरीचा गवगवा करणारी 2 ते 3 आर्टिकल्स पेपरात छापून आणली। त्याच दरम्यान इकडे रोहित पवारांनी या सगळ्या घडामोडींवर थेटपणे भाष्य न करता सातारा लोकसभा आणि रावेर लोकसभा या 2 ठिकाणचे उमेदवार नक्की का पडले, पक्ष संघटना तिथं कशी कमी पडली, असे आरोप ट्विटरच्या माध्यमातून करायला सुरुवात केली। तसंच आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून सेटिंग करत नव्हते ना, याचा देखील शोध घेण्याची गरज आहे, नाहीतर विधानसभेत विश्वासघात होईल अशी शंका सुद्धा रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली। याच दरम्यान रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा रोहित पवारांना पक्षाचं नेतृत्व द्यावं, त्यांचा लोकसभा विजयात मोठा वाटा आहे अशी मागणी सोशल मीडियावर लावून धरली। बारामतीतल्या विजयानंतर रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी सुद्धा बारामतीत रोहितने खूप काम केले असं म्हणत त्याला मोठी जबाबदारी द्या अशी इच्छा बोलून दाखवली। थोडक्यात काय तर कार्यकर्ते, नेते यांच्या पातळीवर ही धुसफूस काही प्रमाणात चालू झाली होती। पण या सगळ्याचा परिणाम थेटपणे शरद पवारांसमोर झालेल्या भाषणांमध्ये आरोप प्रत्यारोप करत झाला। सुरुवातीला झालेल्या भाषणात रोहित पवारांनी अगदी थेटपणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालंय याचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं गेलं पाहिजे। गावागावात जात त्यांनी काम केलंय। आता काही जण म्हणतील किंवा मी सुद्धा म्हणेल की मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे, पण हे फक्त 1 किंवा 2 सेनापतींचं काम नव्हतं, तर तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना केलेल्या कामामुळे हे यश आपल्याला मिळालंय असं म्हणत रोहित पवार आणि त्याच पद्धतीने जयंत पाटील यांच्यामध्ये हा कलगीतुऱ्याची ही सुरुवात झाली। दुसरीकडे आता रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून सुरू असलेल्या वॉरवरती जयंत पाटलांनी सुद्धा इथंच झालेल्या भाषणात प्रत्युत्तर देत माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महिने याआधी अनेकांनी मोजून झालेत, आता पुढचे 4 महिने मोजू नका, कारण आता निवडणूक आहे। जाहीरपणे बोलायचं बंद करा। काही तक्रार असेल तर शरद पवारांना भेटून ती तक्रार करा, त्यावर ते आमच्या 2 कानाखाली मारतील, नाहीतर त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील। फक्त ट्विटरवर वगैरे बोलणं बंद करा। नोव्हेंबर नंतर मीच प्रदेशाध्यक्ष म्हणून नमस्कार करेन असं वक्तव्य केलं। थोडक्यात काय तर एकीकडे प्रदेशाध्यक्षपद आणि दुसरीकडे काही ठिकाणी महाविकास आघाडीला झालेला दगाफटका, यावरनं हे वॉर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात रंगल्याचं पाहायला मिळालं। आता या संघर्षात ज्या 2 गोष्टींची जास्त चर्चा होतीये त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे रोहित पवारांनी जयंत पाटलांवर अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केल्याची शंका का व्यक्त केलीये, तर यामागची कारणं शोधून काढली तर आपल्याला लक्षात येईल
की अजित पवारांच्या भाजप सोबत जाण्यानंतर जयंत पाटीलही भाजपमध्ये किंवा अजितदादांच्या सोबत जाणार याची सगळ्यात जास्त चर्चा झाली. जयंत पाटील मात्र सातत्याने या चर्चेला नकारत राहिले. पण खासगीमध्ये महायुतीचे नेते सांगायचे की जयंत पाटील परिस्थिती आणि टायमिंग पाहून जातील. अजित पवारांच्या वाट्याचं एक मंत्रीपद, तेही जलसंपदा मंत्रीपद, आज देखील रिकामं ठेवण्यात आले. ते त्यांच्यासाठीच असं म्हटलं जातं. आता निवडणुकीआधी जयंत पाटील गेले नाहीत, पण लोकसभेच्या निकालानंतर ते जातील किंवा निवडणुकी दरम्यान शरद पवारांच्या सोबत राहून ते भाजपला मदत करतील असेही तर्कवितर्क लावण्यात आले. भाजपला पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांसाठी जयंत पाटलांची मदत लागणार होती, त्यामुळे ते तिकडे राहून त्यांना मदत करतायत असेही आरोप झाले. अगदी त्याचाच एक भाग म्हणून सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसला सुटू नये, ती उद्धव ठाकरेंनीच लढवावी म्हणून जयंत पाटलांनी संजय राऊतांना फूस लावली असा सुद्धा आरोप हा करण्यात आला. सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील हे जयंत पाटलांचे जवळचे समजले जातात. अशा वेळी विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील असे थेटपणे लढत न होऊ देणं, वसंतदादांच्या घराण्याला कुठेतरी मागे टाकणं, ही जागा काँग्रेसला जाऊ न देणं, तिसरा उमेदवार उभा करून संजय काकांचा विजय सोपा करणं, या भाजपच्या खेळीमध्ये जयंत पाटलांचा सहभाग असल्याची शंका सांगलीतले पत्रकार व्यक्त करतायत. पण यावेळी अपक्ष विशाल पाटलांना मिळालेली सहानुभूती, संजय काकांविषयी लोकांमध्ये असलेला असंतोष यामुळे ही खेळी फसल्याचं सांगण्यात येतंय. शेवटच्या 2 दिवसात जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना संजय काकांना मतदान करा असा मेसेज देण्यात आला असाही आरोप केला जातोय. दुसरीकडे हातकणंगलीची जागा सुद्धा राजू शेट्टींना दिली जाऊ नये, दिली तर त्यांनी मशालीवरती ती लढवावी या ठाकरेंच्या आग्रहामागे देखील जयंत पाटीलच असल्याचं काही पत्रकार सांगतायत. सरते शेवटी ही जागा ठाकरेंनीच लढवत त्या ठिकाणी सत्यजित सरोडकर यांना उमेदवारी दिली, तेव्हा जयंत पाटलांच्या भरवशावर ठाकरेंनी हातकणंगलेकडे दुर्लक्ष केलं. पण सरते शेवटी ही जागा ठाकरेंच्या हातून थोडक्यात निसटली. थोडक्यात सांगली लोकसभा आणि हातकणंगले लोकसभेसाठी जयंत पाटलांनी महायुतीला मदत केल्याचा दावा सध्या महायुतीचे अनेक नेते करताना दिसतात. आणि त्यामुळेच आपल्याकडचे काही नेते सत्ताधाऱ्यांना रात्रीच्या अंधारात भेटायचे असा रोख रोहित पवारांचा थेटपणे जयंत पाटलांकडे असल्याचा दिसतो. आता येतो यातला दुसरा मुद्दा, तो म्हणजे प्रदेश अध्यक्ष पदासाठी खेचाखेची का सुरू आहे. तर अजितदादांनी जेव्हा शरद पवारांच्या विरोधात बंड केलं, त्याच्या आधी झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात प्रदेश अध्यक्षपद आपल्याकडे यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांचा प्रदेश अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होऊन सुद्धा ते पदाला चिकटून बसलेले आहेत असं चित्र त्यावेळी अजित पवारांनी निर्माण केलं आणि आजही रोहित पवारांच्या बोलण्यातनं ते निर्माण झालेलं दिसतंय. जयंत पाटील मात्र शरद पवार आपल्याला मोकळं करत नाहीत असं सातत्याने सांगत आले. सध्याची शरद पवार गटाची परिस्थिती पाहिली तर अजित पवारांच्या बंडानंतर आता सुप्रिया सुळे पुन्हा लोकसभेवर निवडून गेल्यात. त्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यानं महाराष्ट्रातलं नेतृत्व हे शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांच्याच हातात आहे. अशा परिस्थितीत यत कदाचित महाराष्ट्रात पुढच्या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शरद पवार गटाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जयंत पाटलांचं नाव पुढे येऊ शकतं. पक्षाचा प्रदेश अध्यक्ष हा पुढे जाऊन मुख्यमंत्री पदाचा चेहरा होतो याची उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक आपण पाहिलेली आहेत. दुसरीकडे अजितदादांच्या जाण्यानं रोहित पवारांसाठी सुद्धा शरद पवार गटात एक मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीत सध्या तरी फक्त जयंत पाटील हेच स्पर्धक दिसतात. त्यामुळे रोहित पवारांना जर पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा ठेवायची असेल तर आधी पक्ष संघटन म्हणजे प्रदेश अध्यक्षपद हातात घेणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे सध्या रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील हे कोल्ड वॉर रंगलेलं दिसतंय. पण आता नोव्हेंबर पर्यंत आपणच प्रदेश अध्यक्ष राहणार, नोव्हेंबर नंतर रामराम करणार असं म्हणणारे जयंत पाटील पुढे नक्की कुठली चाल खेळणार आहेत याविषयी जोरदार चर्चा चालू झाल्यात. नोव्हेंबर नंतर जयंत पाटील भाजपात जाणार का की पक्षाच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आणत मुख्यमंत्री पदावरती दावा ठोकणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण सध्या तरी रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यातला संघर्ष असाच चालू राहिला तर त्याचा फटका शरद पवार गटाला बसणार हे मात्र निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्या संघर्षामागचं नेमकं कारण काय आहे? याचा फटका शरद पवार गटाला बसेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.